निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। चैत्र वैद्य वरुथणी एकादशी निमित्त विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या उटीच्या वारीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। या यात्रेला पौष महिन्यातील यात्रोत्सवानंतर विशेष महत्त्व असल्याने राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते। संत निवृत्तीनाथ महाराजांनी घेतलेल्या संजीवन समाधीला वैशाखातील उष्णतेपासून शीतलता मिळावी या श्रद्धेतून वरुथणी एकादशीला समाधीवर चंदनाचा लेप लावण्याची परंपरा आहे। यासाठी मंदिरात चैत्र पंचमीपासून चंदन उगळण्यास सुरुवात करण्यात आली होती। 6 दिवसात सुमारे 2 पिंप चंदन तयार करण्यात आलं। मंगळवारी दुपारी 2 वाजता विधिवत पूजन आणि नामसकीर्तनाच्या गजरात संजीवन समाधीवर चंदनाचा लेप लावण्यात आला। त्यानंतर रात्री 11 नंतर हा लेप उतरवून उपस्थित वारकरी भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला। रात्री 12 वाजता समाधीवरील चंदन मस्तकी लावण्याची परंपरा असून भाविक मोठ्या श्रद्धेनं यात सहभागी होतात। दिवसभर हरिनामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते। या उटीच्या वारीस महाराष्ट्रभरातून साधारण 1 ते 1.5 लाख भाविकांनी हजेरी लावली होती। याबाबत अधिक माहिती विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके यांनी दिली। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। आज वरुथणी एकादश आहे आणि त्यानिमित्ताने म्हणजेच आज उटीची वारी आहे। संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधीला आपण उटी चंदन लेप लावत असतो। अत्यंत हा कार्यक्रम सुंदर पद्धतीने संस्थांच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या वतीने संपन्न होत असतो। आज सकाळपासून म्हणजे या अगोदर 7 दिवसापासून भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला। आज उटीच्या वारीच्या निमित्ताने सकाळी काकडा भजन झालं। त्यानंतर वारकऱ्यांच्या माध्यमातून सगळे सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये आज एक राहुल खरे म्हणून त्यांचा एक सुंदर असं भजनाचा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर नंतर उटी चंदन लेपाचा कार्यक्रम संपन्न झाला। गेल्या 7 दिवसापासून वारकरी बांधवांच्या वतीने माता माऊलींनी चंदनाची उटी उघडून ती ब्रह्मरुंदांच्या हस्तकमलाद्वारे आणि विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत समाधीला ती चंदनाची उटी लावली आणि त्यानंतर आरती झाली। आणि आज दिवसभर खूप आध्यात्मिक चैतन्य असं निवृत्तीनाथ दादांच्या चरणात संपन्नित होत आहे। त्र्यंबक नगरी आज दुमदुमली आहे। एक यात्रेचं स्वरूप त्र्यंबक नगरीला आज खऱ्या अर्थाने झालेलं आहे। आणि आज सायंकाळी रात्री बरोबर 8:30 पावणे 9च्या दरम्यान उटी चंदन लेप काढला जाईल आणि तो प्रसाद स्वरूप समस्त वारकऱ्यांना तो दिला जाईल। आणि उटीच्या वारीच्या निमित्ताने आपण आज पालखी सोहळ्या संबंधाने सुद्धा एक चांगली बैठक संपन्न केली। वारीच्या संबंधाने वारकऱ्यांच्या दिंडी चालकांच्या प्रमुखांच्या समस्या जाणून घेतल्या। शासनाच्या नवीन उपाययोजना, दिंडीचे नियम, अटी, शर्ती आणि पालखी सोहळा आनंदात, सुखात, समाधानात आणि यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी संपूर्ण वारकऱ्यांना आवाहन करण्यात आले। आणि संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने उटी वाटपाचा कार्यक्रम इतक्या सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी संपन्न होणार आहे। महाराष्ट्रातून तळागाळातील सर्व वारकरी आज या उटीच्या प्रसंगी नाशिक त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। अनेक विशेष मान्यवरांची, साधू संतांची, कीर्तनकारांची, महंतांची आज या ठिकाणी भेट झालेली आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदायात आज नवचैतन्याचं वातावरण आहे। संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि त्याचबरोबर संस्थांच्या वतीने संपूर्ण वारकऱ्यांचे स्वागतही करण्यात आले। मी समस्त वारकरी बांधवांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि वरुथणी एकादश उटीच्या वारीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। उद्या दुपारी रथाचं मोठं दिंडी यात्रेचं नियोजन आहे। त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल।